नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. 2024 वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. तसेच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी काउंटडाऊन सुरू झालेला आहे. नव्या वर्षात ग्रहांची उलथापालथ होणार आहे. त्याकडे ज्योतिषांसोबतच ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांचं सुद्धा लक्ष लागून आहे. ग्रहांच्या या उलथापालथीचा पृथ्वी आणि मानवी जीवनावर परिणाम दिसून येणार आहे. गेल्या 2.5 वर्षापासून शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीत विराजमान आहेत. मार्च महिन्यात शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. हा राशी बदल करत असताना एक अद्भुत योग जुळून आलेला आहे. जवळजवळ 100 वर्षांनी शनी गोचर आणि सूर्यग्रहण असा योग आहे. कारण शनिदेव गोचर करणार त्याच दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे. हा शतकांमध्ये एकदा जुळून येणारा दुर्लभ योग आहे. या योगामुळे काही राशींसाठी चांगले दिवस येणार आहेत. चला तर मग कोणत्या राशींना फायदा होणार आहे त्या 3 राशी बघूयात. सगळ्यात पहिली रास आहे मिथुन रास. या राशीसाठी सूर्यग्रहण आणि शनी गोचर हा लाभदायी ठरणार आहे. या काळात जातकांना चांगल्या गोष्टींची अनुभूती मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडलेली तुमची कामं मार्गस्थ लागतील. तसेच परदेशात प्रवास करण्याचा योग सुद्धा जुळून येईल. नोकरीच्या ठिकाणी जातकांना प्रमोशन मिळू शकतं. तसेच व्यवसाय करणाऱ्या जातकांना धनलाभ होईल आणि तुमचे अडकलेले पैसे सुद्धा तुम्हाला परत मिळण्याचे योग आहेत. दुसरी रास आहे धनु. या राशीच्या जातकांना या अद्भुत योगाचा लाभ मिळणार आहे. कोणत्याही कामात अपेक्षित यश मिळू तुम्हाला शकतं. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. आई वडिलांची तुम्हाला उत्तम साथ मिळेल. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. जे काही ठरवलं असेल ते योग्य वेळेत आणि यशस्वीरित्या पूर्ण होईल. पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल आणि त्याचबरोबर उद्योगधंद्यामध्ये सुद्धा तुमची प्रगती होईल. तिसरी रास आहे मकर. खरं तर या राशीची 7.5 शनी गोचरासोबतच संपणार आहे. त्यामुळे गेल्या 7.5 वर्षात जे काही तुम्ही भोगलं असेल त्यातून तुम्हाला दिलासा मिळेल. पाय जमिनीवर असल्याने काही गोष्टी सकारात्मक घडतील. वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन मिळण्याचे सुद्धा योग आहेत. तर या पद्धतीने या 3 राशींना या गोचराचा खूप जास्त प्रमाणामध्ये लाभ मिळणार आहे. नमस्कार.